हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर पावसाला पण सुरुवात झालेली आहे. तर आम्ही ना येथे बाहेरच बसलेलो होतो. मावशी पण शाळेमधून आल्या आणि आम्ही दोघीजणी ना येथे बाहेरच भाजी निवडत बसलेलो होतो. तर पाऊस पण चालू झालेला होता आणि सायंकाळच्या वेळेला येथे बघा शंभूला आहे ना मेहंदी काढायची. मेहंदी का काढायची? कोणी काढली मेहंदी? मेहंदी कोणी काढली? छान मेहंदी का? स्वरा तुला मेहंदी काढायची? आता इथे ना शंभूची मेहंदी काढायची झाली आहे. आता स्वराची मेहंदी काढायची राहिलेली. तर मग तिला बसवलेलं आहे. तर मग आता तिला पण छान असं मेहंदी काढायची आहे. तर हे बघा ती लगेचच हात पण पुढं करून बसलेली मेहंदी काढण्यासाठी. लहान मुलांना ना खरं मेहंदी काढायचं खूपच हौस असते आणि मेहंदी काढली ना थोड्या वेळानं लगेचच धुवून टाकायची असते असं राहतं त्यांचं. मेहंदी काढायची पण हौस आणि धुवायचं पण त्यांना लगेचच धुवायला लागत असं. ते जास्त कडक होऊन जाते ना त्यामुळे लगेचच धुवून टाकत असतात लहान मुलं. तर येते आता स्वरा मेहंदी काढायला बसलेली आहे. शंभू गेलेला आहे झोपायला. मेहंदी काढायचं म्हणजे ना उद्याकडे ना मिस्टरांच्या मामाच्या मुलाची हळद आहे. तर त्यामुळे मग आता येथे मुलांना दोघांना पण मेहंदी काढून देत होते. तर मग मुलांची मेहंदी झाल्यानंतर मग मला पण थोडी मेहंदी काढायची आहे. तर मग येथे आता स्वराची पटपट अशी काही मेहंदी काढून घेतलेली आहे. स्वरा पण झोपायला निघून गेली आणि मग मला पण थोडी अशी आरबीआयनच काढलेली आहे. काही एवढी जमत नाही मला पण मग शॉर्टकटमध्ये छोटीशी अशी काही काढलेली आहे. रात्रीचे येथे ना 11:15 झालेले आहे. तर मग एकटीच मी खाली थांबलेली होती. तर मुलं आणि ते सर्व काय आता वरती झोपायला गेलेले होते. 11:15 झाले मला मेहंदी काढता काढता. मुलांची काढायची झाली आणि मग मला पण काढायची होती त्यामुळे थोडा टाईमच झाला. तर आता येथे सकाळची मेहंदी आता शंभू धुवून काढत आहे. तर येथे बघा छान असं रात्रभर त्याने ठेवलेली आहे. नाहीतर तो आहे ना थोडी कडक जरी झाली तरी लगेच संध्याकाळचीच उठवतो आणि धुवून टाकत असतो. तर येथे सकाळी सकाळीच आता उठल्यानंतर मेहंदी धुवायला आलेला आहे. तर त्याच्या हातानेच धुत आहे. हा बघा मेहंदी धुतो का? आणि आता येथे ना बघत होतो कोणाची जास्त रंगली. तर आम्ही काही हळदीला गेलेलो नव्हतो. तर मिस्टरच हळदीला गेलेले होते. तर येथे ना सायंकाळच्या वेळेला ना दिवाबत्तीच्या टायमाला एक असं छोटासा साप आलेला होता. तर दरवाजासमोरच होता. तर येथे मग सर्पमित्रांना पण बोलवलेलं होतं. तर त्यांना पकडायला सांगितलेलं होतं. मी अगरबत्ती लावण्यासाठी तुळशीमध्ये चाललेले होते ना तेव्हा माझ्या पायाखाली आलेला होता. तर मी घाबरून लगेचच पाठीमागे फिरून बघितलं तर तो आतमध्ये घरामध्ये चाललेला होता. तर मग लगेचच मिस्टरांना फोन करून सांगितलं. तर त्यांनी लगेचच सर्पमित्रांना सांगितलं. तर ते पण आलेले होते लगेचच. माझ्या पायाखाली आला होता. एक बिस्लरी घ्या. बिसलरी आता मध्ये आमच्या दरवाजाला मोबाईल पण. तर बघा आपण साहित्याचा वापर करून सुरक्षितपणे रेस्क्यू करणार आहे. कारण बघा सध्या पावसाळ्यात मनेर जातीय साप जास्त प्रमाणात निघत असतात. काय नाव? श्याम जाधव. श्याम जाधव. आपण समोर बघताय एक भारतातील अत्यंत विषारी मनेर जातीय साप आहे. याला सायलेंट किलर या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बघा हे ताईंनी मला कॉल असं लिहो. ह्या बाई असं तोंडवर करून चाललं होतं बरं का. हा
येथे आल्यानंतर आम्हाला कळालं की मण्यार आहे हा भारतातील एक नंबर विषारी साप आहे. तर मग त्यांनी ना सापाला लगेच पकडून घेतलं एका बॉटलमध्ये आणि मिस्टर पण हळदीला गेलेले होते, तर तेथून रिटर्न झालेले होते. त्यांना मी कॉल केला आणि मग ते पण रिटर्न येत होते. तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर मग दुसऱ्या दिवशी ना आम्हाला लग्नाला जायचं होतं. तर येथे मुलांची पण तयारी झालेली आहे. शंभूला पण छान असं तयार करून घेतलेलं आहे. तर त्याचा बघा गॉगल लावतोय आणि तो गॉगल लावूनच छान असं शायनिंग मारतोय बघा. गॉगल कुठे ठेवतोय बघा. कुठे जर जायचं म्हटलं ना लहान मुलांना खूपच हौस असते. तर मग तयारी वगैरे करून दिली का मग ते छान असे बाहेर खेळतात. आणि मग त्यानंतर माझं पण रेडी झाले मी आणि मग लगेचच बाईकवरती आम्ही निघालेलो आहोत. तर आम्हाला लग्नाला जायचं आहे. तर लग्न हे शिलापूरला आहे. तर निफाड तालुक्यामध्ये आहे ना शिलापूर आहे, तेथे मग आम्हाला लग्नाला जायचं आहे. आम्हाला आहे ना घरामधून निघायलाच खूप उशीर झालेला होता. तर आम्ही घरातून आहे ना 10:30ला निघालेलो होतो. तर लग्न हे भरपूर लांब होतं, 1-1.5 तास लागणार होता असं जाण्यासाठी. पण मग आम्ही तरी तिथे पोहोचलो. तर लग्न पण उशिराच लागलेलं होतं. तर लग्न हे 1-1.5 वाजता लग्न लागलेलं होतं. तर तोपर्यंत आम्ही पण लवकर पोहोचलेलो होतो. पाहुणे मंडळी पण भरपूर आलेली होती. तर म्हणजे इतकी नव्हती आम्ही तोपर्यंत पोहोचल्यानंतर. आणि येथे ना माझे सासूबाई पण आहे. तर मग त्यांच्याच भाच्याचं लग्न आहे. तर मग आता येथे आम्ही लग्नाला आलेलो आहोत. माझी मम्मी, सोनाली दीदी सर्वजण आम्ही ना लग्नाला आलेलो आहोत. तर इथे बघा सोनाली दीदी पण आलेल्या होत्या पाठीमागून. तर मी काय त्यांना बघितलेलं नाही. शंभून स्वरा लगेच सांगायला आल्या का आत्तू आली. तर मग मम्मी पण आलेली होती, ते पण आलेले होते लग्नाला. तर मग आम्ही सर्वजण येथे आलेलो आहोत. तर ताईंना ना येथे भाऊजायांच्या ओटी भरायच्या आहे. तर मग येथे मी त्यांना मदत करू लागत होते. तर त्या नारळाच्याच सर्व नारळाच्याच ओट्या भरत होत्या. तर त्यांच्या भाऊजाया भरपूर भाऊजाया आहेत. तर मग सर्वांना आता येथे ना नारळ देऊन ओटी भरायची आहे. तर चला तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा. तर ताईच्या भाऊजाया त्या सर्वजण आता इथे ना ओटी भरण्यासाठी बसलेले आहेत. तर त्यानंतर आहे ना ओटी भरायच्या झाल्यानंतर नवरदेव पण मिरवायला निघालेला होता. तर सर्वजण इथे नाचायला आलेला आहोत. लग्न लागण्याच्या आधी ना नवरदेवाला थोडं घोड्यावरतून आहे ना मिरवता असतात. तर देवदर्शन करून आणायचे आणि मग येथे छान असं मग देवदर्शन करेपर्यंत मग कलवऱ्या वगैरे सर्व छान येथे ना नाचत असतात. तर मग बाकीचे सर्व काही नाचत होते. आम्हाला पण म्हणत होते नाचा, पण आम्हाला काही जास्त नाचता येत नाही. तर मग आम्ही थोड्या वेळ तिथे थांबलेलो होतो. इथे बघा नवरदेव पण दर्शन घेऊन आलेला होता. तर गाडीमध्येच आणलेलं होतं, म्हणजे दर्शनाला गाडीमध्ये घेऊन गेले आणि मग आता इथे ना घोड्यावरतीच आता इथे थोड्या वेळ थांबवायचं आहे. नवरदेवाचे देवदर्शन झाले आणि तो पण लगेचच मंडपापर्यंत आलेला होता. तर त्याला पण लगेचच ओळून आतमध्ये एंट्री करायची होती. तर येथे बघा छान अशी दोघांची एंट्री झालेली आहे नवरदेव नवरीची. तर येथे बघा छान असं त्यांचं आहे ना डेकोरेशन पण केलेलं होतं. येथे बघा नवीन ट्रेंड चालू झालेला आहे ना हा. तर मग त्यांनी छान असं ते पण एन्जॉय केला आणि लगेचच वरती स्टेजवरती गेलेले आहे. तर स्टेजवरती गेल्यानंतर आहे ना येथे आम्हाला सर्वांना उभं केलं आणि येथे ना लगेचच शिवाजी महाराजांची पण आरती घेतली गेलेली होती. छान असं वाटत होतं. तर शिवाजी महाराजांचं आरती घेताना तर मग सर्वजण आम्ही उभे राहिलेलो होतो. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही पण. शरयो महेंद्र तनया चित्रा वेदवती मासुर नदी देखोनी चिंता करे ही कन्या सगुणा गुणान रूपवरा कोणापिम्या जय जय आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पु मने रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसने पुरिया सदा मंगलम शुभमंगल सावधा
इथे छान असं लग्न लागलं आणि लगेचच आम्ही पण जेवण करण्यासाठी आलेलो होतो. तर शंभूला पण भूक लागलेली होती ना, तर मग शंभू पण येथे जेवण करण्यासाठी बसलेला होता. सोनाल दीदी, मम्मी, आम्ही सर्वजण येथे ना जेवण करण्यासाठी बसलेलो होतो. स्वरा पण आलेली होती जेवण करण्यासाठी, तर तिला पण बसवलेलं होतं. आणि मग जेवण करायचं झाल्यानंतर आम्ही छान येथे सर्वांनी आता येथे फोटो काढले. लगेचच मग आम्हाला पण घरी निघायचं होतं, भरपूर उशीर झालेला होता. तर मग मिस्टरांनी ना आम्हाला काय केलं, बसनं बसून दिलं आणि मग ते बाईकवरती आलेले होते. तर बसनं असं बसून दिलं आहे की रस्त्याची कामं चालू असल्यामुळे ना, तर भरपूर असं रस्ता खराब असल्यामुळे मग त्याने आम्हाला सर्वांना बसनं बसून दिलेलं आहे. तर नाशिक ते दिंडोरी हा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. तर रस्त्याचे कामं चालू असल्यामुळे मग आम्ही बसनं आलेलो आहोत. तर येथे ना CNG बस असल्यामुळे ना मला खूपच त्रास झालेला होता. ते लग्नातलं जेवण केलं आणि म्हणजे तेलकटच जेवण होतं ना, त्यामुळे मग खूपच त्रास झाला. तर मग मला येथे खूप मळमळ होऊन येत होती. तर शंभूला आणि स्वराला खूप मस्त वाटत होतं. CNG बस असल्यामुळे ना मला CNG बस जास्त सहन नाही होत. तर मग येथे बघा शंभू छान असं बघत होता बाहेर. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.